ज्येष्ठ इतिहासकार, दिवंगत ज्येष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे नावासकट जेवढे विश्वसनीय पुराव्यासकट नावं सापडतात सगळी यादी दिलेली आहे. 2-3% वर कोणीही मुसलमान नव्हतं शिवाजी महाराजांच्या सैन्यात. आणि जे होते ते सगळे क्लर्कियल कामासाठी, फारसी भाषेचं प्रभुत्व होतं, अशा काही भाषांतर अनुवाद हे ते त्याच्यासाठी म्हणून ठेवलेले ते. काही लोकांनी नंतर गद्दारी बी केली. सांगितलं जातं ते तिकडे मुघल सैन्यामध्ये भरपूर हिंदू सरदार होते, हे होते ते होते, पण कोण कोणत्या हेतूसाठी लढत होता, कोणत्या ध्वजाखाली लढत होता. शिवाजी महाराजांकडे 2% मुसलमान असू द्या किंवा 20% 40% गृहीत धरू आपण एका मिनिटासाठी, पण ते भगव्या ध्वजासाठी आणि हर हर महादेवसाठी लढत होते ना. आणि मुघलांकडचे कशासाठी लढत होते? इस्लामी राजवट, दारुल इस्लामसाठी म्हणून लढत होते ना. अकबर फार सहिष्णू होता असं आपल्याला सांगितलं जातं. अकबराचा उत्तरकाल सोडा वेगळा होता, पूर्व काळात तो पूर्ण जिहादी आहे. राजपुतान्यावर जेव्हा आक्रमण केलं अकबराच्या सैन्यानं, अकबराच्या सरदार जो जे नेतृत्व करत होता मुघलांकडून, त्याला त्याच्या सैनिकांनी विचारलं की ह्याच्यामध्ये आपला राजपूत कोण आहे आणि समोरचा राजपूत कोण आहे कळत नाहीये, कसं करावं युद्धात. तर त्याने काय उत्तर दिलं हे मुघलांच्या दरबारी इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. तो कोणता तरी खान ते सरदार, तो काय म्हणला, तुला काय करायचं, कोणता राजपूत आपला आहे कोणता राजपूत विरोधातला आहे, जो दिसेल त्याला मार, काफिर संपुष्टात येणार आहेत, इस्लामचा विजय होणार आहे. मग कसं काय, हे राजकीय लढा होता फक्त व्यवहारवादासाठी म्हणून राजकारणामध्ये काही धोरण स्वीकारले जातात. बहुसंख्य हिंदू समाज आहे, यांच्यावर राज्य करायचंय, राज्यकारभार चालायचा असेल तर महसूल मिळाला पाहिजे. सगळेच मुसलमान झाले तर जिजियान खराज कोण देणार, आणि सगळ्यांना एका टप्प्यामध्ये धर्मांतरित करायचं धोरण ठेवलं तर बंड होईल मोठं. व्यवहारासाठी म्हणून काही तडजोड केली जाते, म्हणून त्यांचं ध्येय बदलत नाही.